हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मान्यानं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आपण जे आतापर्यंत चिंतन करीत आलेलो आहोत परमेश्वर ह्या अंगाने, कारण म्हणजे तुम्हा लोकांकडनं ह्या संदर्भात प्रश्न यावेत अशी माझी इच्छा होती की आपल्याला सर्वांना परमेश्वर किती लक्षात आलं आहे. समजणं वेगळं आणि लक्षात येणं यात जरासा फरक आहे. म्हणून प्रश्न आले पाहिजे खरं म्हणजे. आता आपण तो विषय वेगळ्या पद्धतीने किंवा जितकं समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा परमेश्वर आहे कुठे असा प्रश्नाच्या त्याचं उत्तर काय देणार सगळे? कुठे आहे परमेश्वर? कुठे आहे बोला ना. कॉस्मिक लाईट फोर्स शब्द ना कुठे आहे कळलं काय ते सांगितलं. म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे, पण त्या परमेश्वराला पाहता येतं का? म्हणून तो सर्वत्र आहे कसं सांगणार? तो सर्वत्र आहे कसं सांगतं? कशामुळे सांगतं? तो सर्वत्र आहे. परमेश्वराला जर आपण पाहू शकत नाही तर तो सर्वत्र आहे कसं सांगू शकतो? बरोबर दिलं बरोबर. माझा प्रश्न असा आहे, प्रश्नात परमेश्वरला आपण पाहू शकत नाही, मग तो सर्वत्र कसं सांगतो आपण? जसं आपल्यात आहे तसं प्रत्येकांमध्ये आहे, म्हणून हे सर्वत्र आहे. म्हणजे परमेश्वराला रूपाच्या अपेक्षेत पाहता येतं आणि स्वरूपात पाहता येत नाही, हे त्याचं उत्तर. परमेश्वर लक्षात घ्या, परमेश्वर विषय समजायला सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येता आल्या पाहिजे. परमेश्वराचं जे मूळ स्वरूप आहे, मूळ स्वरूप जो केवळ परमेश्वरी शक्ती ह्या अंगाने शक्ती आहे, आणि ती शक्ती निर्गुण निराकार आहे. म्हणजे तिथे काही गुण सांगता येत नाहीत किंवा काही आकार सांगता येत नाही, पण त्यात निर्गुण निराकाराच्या ठिकाणी जाण आली असं आपण सांगतो ना. जाण आली आणि त्या जाणीवेतून तीच परमेश्वर शक्ती विविध रूपाने प्रगट झाली. म्हणजे परमेश्वराला पाहायचं असतं कुठे पाहायचं? रूपामध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक रूप हे परमेश्वराचं रूप आहे. म्हणजे जगामध्ये आपण सगळे प्राणी मात्र पाहतो, माणसं पाहतो, पशुपक्षी पाहतो, पंचमहातत्व पाहतो. म्हणजे आहे ते म्हणतो आकाशतत्व, वायुतत्व, तेजतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व. ही सर्व म्हणजे ज्याला दृश्य जगत असं म्हणतो. दृश्य जगत म्हणजे जे आकाराला आलेलं आहे ते जग. हे सर्व जग म्हणजेच परमेश्वरी शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा. परमेश्वर आहे म्हणून हे सगळं जग आहे. आता हे व्यवस्थित समजलं तर परमेश्वर समजलं. परत लक्षात, प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ती परमेश्वरी शक्तीच प्रगट आहे. आता हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय, ऋषीमुनींनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, निरनिराळ्या ग्रंथामधून सांगितलंय, हेच सांगितलंय. आता हे जर कळतं मग आपण भांडतो कशाला? एकमेकाचा द्वेष पत्र का करतो?
एकमेकाला पटत नाही म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी वाईट चिंतन करतो. आज जगामध्ये लढाया चालू आहेत, मोठमोठे क्षेपणास्त्र तयार होत आहेत. एवढे बुद्धीचं आता क्षेपणास्त्र तयार होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आता एवढं बुद्धी असून सुद्धा हा माणूस माणसाच्या अवतार प्राणी मात्र बाजूला हे सगळं कशासाठी निर्माण करतो? एकमेकाला मारण्यासाठी. चायनाने बनवले बॉम्ब, आणखी अणु बॉम्ब वगैरे बनवतो, आपणही बनवतो, इतर राष्ट्रही बनवतात. का? आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हे करू शकतो म्हणून, एकमेकाला घाबरवण्यासाठी. जर 2-3 अणुबॉम्ब पडले खरे तर सगळे परमेश्वर स्वरूप होऊ जाते. कळलं? म्हणजे एकही रूप शिल्लक राहणार नाही. माणसं पण नाही आणि पशु पक्षी नाही आणि पृथ्वी पण राहणार नाही. इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे आता ह्याला सद्बुद्धी म्हणायची की दुर्बुद्धी म्हणायची? लक्षात घ्या. म्हणजे विश्वाच्या अपेक्षेत पण भांडण तंटे आहेत, राष्ट्राच्या अपेक्षेत भांडण तंटे आहेत, समाजाच्या अपेक्षेत भांडण तंटे आहेत, सगळीकडे आहेत. म्हणजे कोणालाच परमेश्वर कळलेला नाही, हा त्याचा अर्थ आहे ना. अयोध्येचं राम मंदिर बनलं त्यावेळेला मोठमोठे तिथे साधू संत आले असं म्हणतात. ते साधू संतांचं वागणं, साधू संतांची बोलणी जर ऐकली तुम्ही टीव्हीवर, तर जर प्रत्येक रूप जर परमेश्वराचं आहे तर एकमेकाबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ की आमचं धर्मश्रेष्ठ इतर कनिष्ठ, आणि त्यासाठी हे सगळं करण्याची आवश्यकता आहे की नाही आहे असं प्रश्न पडतो ना. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक रूप परमेश्वरचं म्हटलं तुम्हाला तर कळलं तर कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे जे तुकाराम महाराज म्हणतात ते आपल्या सगळ्यांना जमलं पाहिजे. तर आपण व्यक्तिगत जवळजवळ मित्रमंडळी आहेत, आपले ग्रुप आहेत जवळजवळचे, तिथेही तेच असतं. म्हणजे अगदी एका माणसापासून अनेक माणसापर्यंत ही परमेश्वरी शक्तीच प्रगट आहे. मग एकमेकांबद्दल भेदभाव का? कारण परमेश्वर कळत नाही. तर लक्षात घ्या. सरळ उत्तर आहे की कितीही आम्ही परमेश्वराचे भक्त म्हणून सगळं जे करतो आहोत, पण त्याच परमेश्वराच्या रूपाबद्दल एक रूप दुसऱ्या रूपाचा द्वेष मत्सर करतं आणि त्यामुळे कोणालाही परमेश्वर कळत नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात आला. कोणाला कळू शकत नाही परमेश्वर. कळण्यासाठी आचरण झालं तर कळणार. आचरणात आपलं आचरण जर तसं असेल की प्रत्येकाशी आपण आपलेपणाने वागतोय, एकमेकाला पूरक पोषक वागतोय, एकमेकाला सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत, तर परमेश्वर कळला. आणि ते जर होत नसेल तर आपल्याला परमेश्वर कळणार. कितीही परमेश्वराबद्दल किती ग्रंथ वाचू देत माणूस, किती मोठमोठे भगवद्गीता सांगणारी साधू संत मंडळी बघतो आपण अशी बाहेरची हल्लीची. पण हा जो परमेश्वर आहे तो कसा आहे आणि त्या परमेश्वराची आणि आपला संबंध काय, हे जोपर्यंत आपल्या अंतर्मनात मुरत नाही तोपर्यंत परमेश्वर कोणालाच कळलेला नाही. कारण महाराज नेहमी म्हणतात देवा धर्माच्या नावाखाली सर्व धर्मातील सर्व लोक जे काही करत असतात त्यात धर्मही नसतो आणि देवही नसतो. हे महाराज म्हणतात त्याचा अर्थ तो आहे की आज आपण जगाकडे पाहतो आणि हे जगाकडे पाहिल्यानंतर आपली दृष्टी कशी असते, माझं आणि तुझं ह्या अपेक्षेचं आपण पाहतो. आणि इथे आपण परत सांगतो सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे. मग महाराज त्यासाठी सांगतात सर्वत्र परमेश्वर भरलेला हे खरं नाही. जर सर्वत्र परमेश्वर भरला असता तर सगळीकडे सुख शांती समाधान आणलं असतं. बरोबर की नाही? मग सर्वत्र काय भरलंय? सर्वत्र चैतन्य भरलेलं आहे. जीवनविद्येने दिलेलं उत्तर आहे. आणि हे चैतन्य जीवरूपात नांदतं. महत्वाचं सर्वत्र जे आहे ते चैतन्य म्हणजे सर्वत्र व्यापून आहे. आता हे जे अनंत स्वरूप चैतन्य आहे तेच विविध रूपाने प्रगट झालं. आता हे जे विविध रूपाने प्रगट झालं ते
प्रगट झाला म्हणजे नेमकं काय झालं, विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रगट झालं. म्हणजे रूप काय, स्वरूपच विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रगट होतं, त्याला रूप म्हणतात. रूप म्हणजे काय, आता आपण सगळी रूप आहोत परमेश्वराची. लेकरात म्हणजे काय, सतत आपण सगळी परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वर आपला मायबाप आहे. पण तेवढा कुठे बोलण्याचं असतं, बोलाचा भात आणि बोलाची कळी असं म्हणतात की ते जेवून पण तृप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर हा कळणं हे फार महत्वाचं आहे जगामध्ये प्रत्येकाला. कारण प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये किंवा त्यांच्या कोणी जवळच्या लोकांनी जे कोणी धर्म पंडित असतील, कोणी मार्तंड असतील, त्यांनी जे सांगितलंय तोच परमेश्वर खरा वाटतो. अयोध्येचा राम खरा आहे की नाही आहे, कोण नाही म्हणायची हिंमत आहे. पण परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, परमेश्वर म्हणजे व्यक्ती नव्हे, परमेश्वर म्हणजे नुसती शक्ती नव्हे, तर परमेश्वर म्हणजे आनंदाचं, आनंद त्याचं स्वरूप आहे, शक्ती त्याचा गाभ आहे आणि जाणीव त्याचं रूप आहे. लक्षात घ्या. पण आपण सगळीजण जे जे हिंदू आहेत त्यांना खूप अभिमान झाला, अरे आम्ही अयोध्येत मंदिर बांधलं, वाटतं की नाही आपलं, परमेश्वर कळला नाही. तर लक्षात घ्या, विरोधाभास आहे, खूप मोठा विरोधाभास आहे. मग धर्म आणि परमेश्वर याचा संबंध काय. आता धर्माच्या नावाखाली एकमेकांपासून वेगळे झाले ना सगळेजण. तो हिंदू असेल, दुसरा मुस्लिम असेल, तिसरा पारशी असेल, चौथा शीख असेल, पाचवा बुद्ध असेल, कोणी जैन असतील, असे अनेक धर्म आहेत. पण जीवनयुद्ध त्याला धर्म म्हणत नाही. जीवनयुद्धच्या दृष्टीने तो एक समूह आहे. अमुक एकाने एक कोणतरी धर्मसंस्थापक मार्गदर्शन करतो त्या काळानुसार, त्या परिस्थितीनुसार आपण सुखाने कसं राहण्यासाठी जरी काही नियम केले, त्या नियमाप्रमाणे तुम्ही राहिलं पाहिजे, त्याला आपण धर्म म्हणतो. मग त्यासाठी सण आले किंवा आणखी निरनिराळे समारंभ एकत्र येण्यासाठी केले गेले. हे जे सगळं झालं त्याला तो एक समूह आहे. म्हणजे त्याला दुसरं नाव दिलं संप्रदाय. जसा आपला नाम संप्रदाय होता तसे हे सगळे संप्रदाय. लक्षात घ्या, समजून घ्या एक एक गोष्ट. आता ह्या संप्रदायांचा उद्देश काय होता, आनंदाने राहायचं. अर्थात तिथे सगळ्या संप्रदायांचा पाया काय आहे, आपला परमेश्वर आणि त्या परमेश्वराची ते काय हवं नको ते सांगितल्याप्रमाणे जर आपण कर्मकांड केलं तर आपण सुखी होणार किंवा तो आपल्यावर सुखाची बरसात करणार किंवा कृपा करणार. आणि तसं नाही केलं तर तो कोप करणार. मग तो कोप होतो ना, म्हणजे आपल्या देवीचा कोप होतो असं म्हणतात ना, नदीचा पूर आला किंवा मग काय लग्नाला सांगितल्याप्रमाणे नाही केलं, लग्नाची पत्रिका नाही दिली तर देवतेचा कोप होईल. भीती घाबरत जातो की ना आपण. आता हा जो परमेश्वराबद्दलचा जो भाग आहे, म्हणजे सगळ्या संप्रदायांचा पाय, कोणताही संप्रदाय बघा की परमेश्वर कृपा करतो आणि परमेश्वर कोप करतो. त्याच्यातून आपण कर्मकांड करायला लागलो आपल्या मनाने. विष्णूला तुळस आवडते, ती तुळस दिली तर तो खुश. जर सत्यनारायण पूजेमध्ये दुर्वा आणली तर काय होईल, रागवेल तो तुम्हाला. तो गणपतीचा दुर्वा माझ्याकडे कशा आणतास असं होईल का, तसं होणार नाही. पण आपली कल्पना आहे, विष्णूला तुळसच पाहिजे, शंकराला बेलच पाहिजे किंवा गणपतीला दुर्वा दिल्या पाहिजे. ह्या कल्पनेतून जे कर्म केलं जातं ज्याचा खरा त्या परमेश्वराशी काही संबंध नाही, त्याला कर्मकांड म्हणतात. लक्षात एक 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 गोष्ट लक्षात घ्यायची की परमेश्वर, आता इथे जीवनविद्या काय सांगते, परमेश्वर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, एक एक गोष्टीचा अर्थ समजला पाहिजे. परमेश्वर समजण्यासाठी आपल्याला हे चिंतन केलं पाहिजे प्रत्येक वेळेला. हा परमेश्वर कृपा करत कोप करणं म्हणजे काय, आपण जे कर्म करतो
ते कर्म निसर्ग नियमाशी जर सुसंगत असेल तर त्याची कृपा होते, आणि निसर्ग नियमाशी विसंगत होते म्हणून वाईट परिणाम मिळतो, म्हणजे आपण त्याला म्हणतो त्याचा कोप होतो. खऱ्या अर्थाने तो कृपाही करत कोप आहे, कारण तो कसा आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला काही पडलं नाही तुमच्या भानगडीत पडायचं. तो मस्त आहे की आपल्या ठिकाणी आरामात आहे, त्याच्यातून तो आपण निर्माण झालोय, त्याचेच आपण अवयव आहोत, सगळं आहोत. पण प्रत्येक निर्मितीला कर्म स्वातंत्र्य आहे. कसं बोलायचं, कसं वागायचं, शिवी द्यायची की ओवी गायची, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असं नाही म्हटलं तू आलं तर असं कर, पण तुझ्यामुळे जर इतर जण दुःखी होत असतील तर ते दुःख तुझ्याकडे परत येणार, आणि तुझ्यामुळे जर इतर जण सुखी होत असतील तर ते सुख तुझ्याकडे भरभरून परत येणार. हा साधा परमेश्वर भक्तीचा नियम आहे. त्यासाठी तुम्हाला उपास तपास व्रतवैकल्य ही काही करायची आवश्यकता नाही. पण तरी पण म्हणतो आपण ना आम्हाला करायचं, तर करू शकता, कारण त्याच्याबद्दल जीवनविद्या काही म्हणत नाही. एखाद्याला समाधान वाटतं बाबा उपास केला एकादशीचा किंवा महाशिवरात्रीचा निर्जली उपास केला, समाधान झालं, ठीक आहे ना, आपल्या समाधानासाठी दुसऱ्याला त्रास होत नाही ना. पण आपल्या कुडपकरांचं मला आठवतं, कुडपकर संकष्टी अंगारकी संकष्ट तर त्यांची अंगारकीच व्हायची सर. कडक म्हणजे ते कामाला आल्यानंतर बायकोने 21 मोदक बरोबर सुंदर शेप मध्ये झालेच पाहिजेत. जर तो मोदक एक जरी वाकडा तुकडा झाला तर बायकोचं काय खरं नाही, तो उपास बाजूला गेला. पण कुडपकरांचा म्हणजे घडलेल्या गोष्टी सांगतो की लोकांना आपण मोठे भक्त आहोत असं जे वाटतं, आणि आम्ही असा उपवास करतो, व्रतवैकल्य करतो, तीर्थयात्रेला जातो, याचाच अहंकार घेऊन बसलेल्या, आणि त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना अतिशय त्रास. म्हणजे अंगारकी आली कधी संकष्टी आली की बिचाऱ्या माऊलीवर संकट आल्यासारखं वाटतं, कधी साला दिवस संपतोय तो, आणि ते मोदक चांगलेच झाले पाहिजेत, 21 मोदकच पाहिजेत बरोबर. म्हणजे इतकं कर्मकांड. आता महाराजांकडे आल्यामुळे सुटली तिचं शुभ प्रारब्ध हे महाराजांकडे आले, कळलं की नाही, की असा हा कर्मकांडातून जर आपण इतरांना जर दुःख देत असू तर ती परमेश्वराची भक्तीच नाही. इथे लक्षात ठेवायचं, परमेश्वरा ही प्रत्येक रूप जर परमेश्वराचं असेल आणि प्रत्येक रूपाला सुख हवंय, कोणाला दुःख हवंय, मग हे जर सुख प्रत्येकाला सुखाने जीवन जगण्यासाठी आपलं तसं वागणं असेल ती परमेश्वराची भक्ती झाली. प्रत्येक जण सुखी होऊ देत, की प्रत्येक जण आपल्यामुळे कोणातरी आनंद झाला, सुख झालं, तर ती परमेश्वराची भक्ती झाली. म्हणजे इतकी सोपा मार्ग आहे खरं सांगायचा परमेश्वराचा, की आपण जिथे आहोत आपल्याबरोबर असणाऱ्यांना सगळ्यांना सुख मिळावं, की ते जर अडीअडचण दिसलं आपल्याकडे त्यांना मदत व्हावी. साध्या साध्या गोष्टीतून आपण सगळ्या मदत करू शकतो. हे परमेश्वर समजल्याचं लक्षण आहे. आपल्याला कोणाला मदतच नाही करत यायची नाही, आम्ही आमच्या पद्धतीने राहू, त्याला परमेश्वर कळलेला नाही. परमेश्वर कुठे कळला पाहिजे हे सांगतो. म्हणजे नुसतं आपण म्हणतो असा आहे परमेश्वर, तसा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वर पहिला कळल्याबरोबर परमेश्वरचे नियम कळले पाहिजे, ज्याला निसर्ग नियम महाराज म्हणतात, पण ते खरे ईश्वरी नियम आहेत. निसर्ग नियम म्हणजे सहज प्रगट झाले, स्वयंभू आहेत ते नियम, कोणी त्याला निर्माण नाही केलं. त्या नियमाला माणसाने निर्माण नाही केले ते नियम. अगदी रामायण काळात पण त्याच नियमाप्रमाणे तो काळ गेला. कृष्णाच्या काळामध्ये पण तसा नियमच, त्या नियमाप्रमाणे सगळं मिळत गेलं. आताच्याही काळामध्ये तेच नियम कार्यरत आहेत, कारण ते निसर्ग नियम आहेत किंवा परमेश्वरी नियम आहेत, आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे, आपल्याला जीवन जगायला पाहिजे, एवढंच कळलं पाहिजे. बाकी आपण म्हणतो नीतिमत्ता पाहिजे, हे मत्ता पाहिजे, ते मत पाहिजे, त्याची आवश्यकता नाहीये. आवश्यकता आहे जीवनमूल्याची. जीवनमूल्य काय? आपणही सुखी व्हायचं आणि सर्वही सुखी झाले पाहिजे, ही सतत भावना आपल्याकडे असली पाहिजे. आपल्या जवळ असलेल्या लोकांना आपल्यामुळे सुख मिळालं पाहिजे, आपल्यामुळे त्रास होता कामा नये. आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर आपल्याला तिथे बोलण्याचा त्रास जर कोणाला होतो तर चूप बसायला पाहिजे. आपण
आपण सुखी सर्व सुखी असा जो भाग आहे तेवढीच परमेश्वराची भक्ती आहे. त्याच्या पलीकडे भक्ती दुसरी काही नाही आहे खरं सांगत. म्हणजे ह्या परमेश्वराच्या संदर्भात सर्व सुखी व्हावेत म्हणून जितकं आपल्याकडे चिंतन सुरू होतं आणि त्याप्रमाणे आपण जितके आपल्याकडे सत्कर्म व्हायला लागतं तितकं आपल्या जीवनामध्ये एका बाजूने सुख शांती समाधान प्राप्त होते आणि दुसऱ्या बाजूने परमेश्वराचा आणि आपला संबंध आहे तिथे आपल्याला अधिक जवळ जाता येतं. म्हणून दुष्कर्म करणाऱ्या माणसाला परमेश्वरी शक्तीचा अनुभव येणं फार कठीण आहे, कारण तो त्यातच गुंतलेला असतो. दुष्कर्म म्हणजे कोणाची फिकीर नाही, कोणाच्याबद्दल कोणाला म्हणजे मदत करावी असं वाटत नाही, आपल्यापुरतीच आपण पाहावं एवढ्यापुरती जे काही लोक असतात. आम्ही कोणाला दुःख देत नाही, आम्ही आमच्याकडे सुखी आहेत. तसंही नाही, तुम्ही सुखी आहेत मग इतर सुखी झाले पाहिजेत. इथे तुमच्याकडे विचार पाहिजे, बोलणं पाहिजे, आचरण पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असायला पाहिजेत. आता हे होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सद्गुण पाहिजेत. सद्गुण पाहिजेत म्हणजे समोरच्याला समजून घेणं, समोरच्याच्या भावना समजून घेणं, ते समोरचा जर बोलत असेल तर आपल्याकडे सहनशीलता असणं, सर्वांकडे समत्वाने पाहणं, सर्वांचा आदर करणं. लक्षात घ्या, ह्या सगळे सद्गुण जे म्हणतो ते सद्गुण आपल्याला आपल्या आचरणात आले पाहिजे प्रत्येकाबद्दल. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, कृतज्ञता, नम्रता, समाधान, हे जे आणि ईश्वरत्व म्हणजे ईश्वराचं अखंड स्मरण, हे जिथे गुण असतील तिथे आपल्याला सर्वांशी चांगले संबंध जोडता येतात. ते जोडले जातात, जोडता येतात म्हटल्यापेक्षा जोडले जातात. म्हणून एक जर आपल्याला मान हवा हा जो आग्रह प्रत्येक माणसाला असतो की आपल्याला कोणी सगळ्यांनी मान दिला पाहिजे असं वाटतं. लहान मुलगा असो तर मोठा असो कोणी असो, प्रत्येकाला वाटत नाही लोकांनी मला मान दिला पाहिजे. ही एक सुप्त भावना आपल्याकडे असते. आपल्याला माहितीही नसतं की आपल्याकडे ही भावना आहे, पण कोणीतरी तुम्हाला उलटं सुलटं जरा बोललं तर आपल्याला राग जो येतो ना त्याचा अर्थ ती भावना आपल्याकडे होते. कोणीतरी आपल्याला ओळख दाखवली नाही, ओळख असून सुद्धा, तर आपल्याला राग येतो, चीड येते ना. म्हणजे इथे आपल्याला ती सहनशीलता आपली बाजूला होते. आणि हा ओळख दाखवत नाही म्हणजे काय असं वाटतं, कोण आहे हा मोठा शहाणा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दुष्कर्म जे आपल्याकडे होतं हे दुष्कर्म आपल्याकडे हे सद्गुणांची जोपासना होत नाही. म्हणून आता हे सद्गुण येणार कुठून? एक तर ते सत्संगतीतून यावं लागतात, संत संगतीतून येत असतात, किंवा सद्गुरूंच्या कक्षेत आल्यामुळे सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनातून येत असतात. पण एका बाजूने सद्गुण, पण हे सद्गुण पटकन आत्मसात होतील का? तसं आत्मसात होणं कठीण, कारण इथे बहिर्मन अंतर्मनाचे नियम येतात. अंतर्मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय सद्गुण प्रगट होत नाही. एकमेकावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून खरे सद्गुण कधी निर्माण होतात? ज्या वेळेला आपला अहंकार जातो. आपण अमुक तमुक नसून आपण परमेश्वराचं अंग आहोत, परमेश्वराचं रूप आहोत, किंवा ती परमेश्वरी शक्तीच प्रत्येक रूपातून प्रगट आहे हे जर कळलं तर ते सद्गुण निर्माण व्हायला लागतं. म्हणून परत परमेश्वर कळला पाहिजे. परमेश्वर कळणं ही काळाची गरज आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनाची गरज आहे. पण माणसाला ते कळत नाही, कारण हा अहंकार आहे. आता अहंकार म्हणजे काय? आपलं खोटं अस्तित्व काहीतरी आहे असं आपण जे समजतो त्याला म्हणतात अहंकार. आपलं खोटं अस्तित्व काय? हे शरीर म्हणजेच मी, हा जो आपल्याकडे सतत भाव असतो. म्हणून शरीरापुरतीच मला सुख हवं आहे, शरीराच्या अपेक्षेत मी माझ्यापुरती आनंदात राहण्याचा प्रयत्न करतोय, किंवा मलाच मिळण्यासाठी मी इतरांचा विचार करत नाही, ही भावना त्यातून निर्माण होते. देहभाव आपण जो म्हणतो किंवा अहंकार जो म्हणतो, त्या अहंकारातून आपलं वागणं म्हणजे इथे आपल्याकडे दुर्गुण प्रगट होतं. अहंकार आहे तिथे दुर्गुण प्रगट होतं. सद्गुण असतील, पण सर्वात मोठा अहंकार म्हणजे मी म्हणून जे आपल्याला स्वतःबद्दल जो एक अभिमान म्हणून आपण म्हणतो किंवा गर्व म्हणतो, त्यामुळे
आपण कोणाच्याही बद्दल वेडवाकडं बोलायला तयार असतो, की कोणाला वेडवाकडं काही सांगायला तयार असतो, की माझ्या सुखासाठी मी दुसऱ्याला काही करू शकतो. आज जगामध्ये जेव्हा खून मारामाऱ्या आपण पाहतो, त्यावेळेला ते खून मारामाऱ्या करताना जो करत असतो त्याला वाटतं मी काहीतरी मोठं शौर्य करत असतो, किंवा मी काहीतरी मोठं माझ्या सुखासाठी करत असतो. पण त्याला परमेश्वर हा कळलेला नाही. आता हे कसं कळलं ते मी सांगतो. परत एकदा लक्षात, हे संपूर्ण शरीर आपलं आहे ना. शरीराच्या अगदी पायाचा एक बोट जरी ठेच लागली तर त्या ठेच लागलेल्या ठिकाणी आपलं सगळ्या शरीराच्या सगळ्या पेशी, सगळं आपलं लक्ष, सगळ्या इंद्रिय तिकडे वळतात. कशासाठी? ते बरं व्हावं. त्याला आपण जपतो, परत हाताने स्पर्श करतो, किती लागलं बघायला लागतो आणि ते बरं व्हावण्यासाठी प्रयत्न करतो. पण हे सगळं जे आपलं आहे असं वाटतं, त्यावेळेला नुसतं जराशी ठेच लागली की जरासं कुठे काहीतरी ओरखडलं, खरचटलं, तरी सुद्धा आपण तिथे त्याला जपण्याचा प्रयत्न करत असतो, कारण हे शरीर आपलं आहे. तशी सगळी रूपं आपली आहेत हे जे आपल्याला लक्षात येतं, तर कोणाला जरासं जरी लागलं तरी आपल्याला त्यासाठी करुणा निर्माण व्हायला हवी. तर आपल्याला परमेश्वर कळला. परमेश्वर कळणं आणि नुसतं शब्दाने सांगणं याच्यामधला जो फरक आहे तो प्रथम लक्षात घ्या. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून इथे अहंकार जाण्यासाठी काय करायचं ते लक्षात आहे. म्हणून आपण पण जे आहोत ते परमेश्वराची शक्ती आहोत. परमेश्वर जसा सगुण निराकार आहे तसा आपण सुद्धा सगुण निराकार, आपण त्याचं रूप असल्यामुळे सगुण निराकारच आहोत. आता आपण सगुण निराकाराचं म्हणजे नेमकं कुठे आहोत? आपण जे सतत जाणत आहोत, जाणणारं जे तत्व आहे, मी पाहतोय, मी बोलतोय, मी ऐकतोय, मी असं करतोय, गंध जाणतोय, हे जे मला सतत वाटतं ते सगळं कोण बोलतं? तर ती ही जाणणारी शक्ती म्हणजे जाणीव बोलत असते. आणि ही जाणीव शरीराच्या आधारे जीवन जगते. शरीर महान आहे, ही जी मुळात जाणीव आहे ती कम्प्लीट नेणीव स्वरूप आहे. जसा परमेश्वर आहे तसा आपण नेणीव स्वरूप आहोत. कशावरून? एक एक पुरावा पाहिजे. मी सांगतो म्हणून हो म्हणू नका, कारण तुम्ही जेव्हा गाढ झोपता तेव्हा तुम्ही कुठे असता? नेणीव स्वरूपात असता आणि त्याच्यामुळे खरे सुखी असतात. पण खरे सुखी असल्यामुळे काही 24 तास झोपावं असं वाटतं का? नाही, परत जागे होतात आणि जागे होऊन सगळ्यात परत जे करायचं ते करून मोकळं होतं आणि परत झोपतात. तसं त्या परमेश्वरी शक्ती जी सगुण निराकार आहे ती रूपाच्या अपेक्षेत जागी होते आणि रूप बाजूला गेलं की ती स्वतःच्या स्वरूपाशी एकरूप होते, म्हणजेच झोपते आणि जागी होते. म्हणून निराकार होणं आणि साकार होणं असं ह्या जाणीवेचा प्रवास आहे. काही काळासाठी आपण ह्या देहातून कार्यरत आहोत म्हणून देहाचा अभिमान धरायची, देहाची काळजी घ्या, कारण हा देह आपण बनवलेला नाहीये. हा देह परमेश्वरातून निर्माण झालेला आहे. आपलं एक एक पेशीपासून प्रत्येक गोष्ट ही परमेश्वरामुळे निर्माण झालेली आहे शरीर. आणि त्या शरीरामध्येच मी म्हणणारी ही जाणीव आहे. कारण मी म्हणणारी जाणीव कोण आहे? त्या परमेश्वराचंच अंग आहे. जसा हा हात आहे, हा हात फक्त मी म्हणायला लागला तर शरीरापेक्षा वेगळा तर काय होईल? हात तुमचं कामच नाही करणार. तो म्हणून मला माहिती आहे तू सांगू नकोस असं म्हणायला लागलं तर काय प्रॉब्लेम होतील ना. हाताला आपला वाटतं चला हात उचलाय, तो म्हणून नाही मला उचलायचं, गोंधळ होईल. आपण सगळे एकाच परमेश्वराची रूप आहोत. त्यामुळे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भेद नाही, भाव नाही, काही नाही. आहे ती एकच परमेश्वरी शक्ती आहे. ही एकच परमेश्वरी शक्ती विविध रूपाने प्रकट आहे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे आपण सगळे म्हणून जे आपण आहोत ते सुखी असले पाहिजे. जसे शरीराच्या ठिकाणी सगळे अवयव सुखी असले पाहिजे वाटतं की नाही आपल्याला? नाही, जाऊ देत, पायाला लागलं तर काय फरक पडतो असं आहे का? नाही, पायाला लागलं तर आपण लगेच त्याला जपतो, हाताला लागलं तर जपतो, डोळ्याला लागलं तर जपतो. जरा काहीतरी शरीरामध्ये वर खाली झालं की ते जपण्यासाठी मग डॉक्टरकडे जाऊ किंवा कुठे कुठे काय काय करू. हे होतं ते का होतं? कारण आपलं हे शरीर हे आपलं जे आपल्याला वाटतं
तशी सगळी रूपं आपली वाटायला लागतील, तेव्हा परमेश्वर कळला. म्हणजे परमेश्वर समजणं, हे समजणं आणि उमजणं ह्याच्यातला फरक आज आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की परमेश्वरामध्ये व्याख्या आहेत, सगळं सांगितलेलं आहे. पण मी म्हणून जो आहे, हा मी ते परमेश्वराचं रूप आहे. प्रत्येक ठिकाणी मीच आहे, प्रत्येक जण मीच म्हणतोय. तो नाव गाव बाजूचं आहे. नाव गाव हे माणसाने निर्माण केलं आहे. नंतर त्या विसरातून भ्रमिष्टपणा आहे, विसर आहे, हे सगळी कारणं सांगितली गेली. पण मुळात तिथे जीवरूप आहे. जीवरूप आहे म्हणजे मुळात ही ईश्वरी शक्ती असून सुद्धा स्वतःला मी देह आहे समजते. ती खरी देह नाही, कारण देह हे बदलणारं तत्व आहे. आज काही काळासाठी देह आहे, काही काळानंतर पुन्हा हा देह सोडावा लागणार. तुम्ही नाही म्हटलं तरी सोडावा लागणार. कोणाला वाटतं जीव द्यावा, तरी त्याला जीव जात नाही खरोखर. आणि म्हणजे काही लोक खूप आजारी, कधी मरण पण येत नाही असं म्हणतात, पण बिचारे जात नाही. आणि मला जगायचं असं म्हणणारा माणूस पटकन जाऊ पण शकतो. आत्ता चांगला होता, हो नंतर कुठे गेला कळला नाही असं म्हणतो की नाही. हे सगळं आपलं माझ्या हातात असं जेव्हा मला वाटतं तो अहंकार असतो. हे सगळं परमेश्वराच्या नियमाने चाललंय हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण शांत राहतो. लक्षात घ्या की परमेश्वर विषय जो आहे हे कसे नियम आहेत. आपल्याला आपल्या वाटाला येणारी परिस्थिती जी आहे समोर, तिथे शांतपणे समोर जाणं हे आपल्या हातात आहे. तिथे हे सर्व परमेश्वराचं कार्य आहे. नियमाने काही गोष्टी घडत असतात, तेव्हा तिथे नियमाने त्याला सामोरं कसं जायचं हे कळणं म्हणजे परमेश्वराची भक्ती. तिथे परमेश्वराचा दोष नाही की परमेश्वराचं कौतुक नाही. आपल्याला इथे सहजपणे आनंदाने कसं राहायचंय हे कळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हटल्यानंतर मी म्हणणारी शक्ती आहे ही सुद्धा परमेश्वराचं रूप आहे. आणि समोर दिसणारं प्रत्येक रूप हे परमेश्वराचंच रूप आहे. प्रत्येक प्राणी मात्र हे सुद्धा परमेश्वराचं रूप आहे. पशु पक्षी म्हटलं तेही रूप, आणि ग्रह तारे म्हटले तेही सुद्धा परमेश्वराचंच रूप आहे. म्हणजे हा परमेश्वर आपण जो म्हणतो म्हणजे आपल्या ठिकाणी ती शक्ती पाहते, ऐकते, बोलते. हा जो अलौकिक गोष्ट आहे, सोपी गोष्टच नाही. पाहू शकतो आपण, बोलू शकतो, चालू शकतो. ह्यासाठी केवढ्या यंत्रणा आतमध्ये कार्यरत असतात. आणि ह्या सगळ्या कार्यरत आहेत. हे जे परमेश्वराच्या अस्तित्वाची खूण आहे की जे आपलं शरीर आपण बनवत नाही, घडवत नाही, पण त्याच्यामागे असलेल्या अनेक इतक्या रासायनिक प्रक्रिया आहेत, इतका निरनिराळी तिथे यंत्रणा आहे, छोटी 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 यंत्रणा आहे. अगदी डीएनए पासून बघायला गेलं तर आता डीएनएचा शोध, नंतर पूर्वी डीएनए माहितीच नव्हता, पण डीएनए मुळे त्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे म्हणे माणसाचं काय काय होणार ते. म्हणजे कुंडली म्हणतात ना लोक, कुंडली बघतात. खरी कुंडली ते डीएनए, परमेश्वर निर्माण करून ठेवलेले डीएनए की याला अमुक झालं तर काय होईल, अमुक झालं तर काय होईल, त्या डीएनए मध्ये आहे. तो डीएनए बरोबर ज्याला कळला तर तिथं होऊ शकतं. आणि म्हणून हे अलौकिक असं जीवन आहे आपलं, साधं सोपं नाहीये. त्या परमेश्वरातून आपण निर्माण झालेलो आहोत आणि म्हणून आपण परमेश्वराचे आहोत. आणि समोर दिसणारं प्रत्येक रूप सुद्धा परमेश्वराचं आहे. म्हणून सगळे मिळून आपण. हा बोध कळायला लागला तर तो परमार्थ आहे. म्हणजेच परमार्थ म्हणजेच परमेश्वराचं अस्तित्व चांगलं समजलं हा त्याचा अर्थ आहे. परमार्थ, परमार्थ काय, सर्वत्र परमेश्वरी शक्ती आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे. प्रत्येक रूप चैतन्य शक्तीचं आहे. म्हणून प्रत्येक रूपाला सुख मिळालं पाहिजे. जसं आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला सुख मिळालं पाहिजे, ही सहज भावना आहे. ती सांगत बसत नाही माझ्या शरीराला सुख हवं की माझ्या पायाला सुख हवं, डोळ्याला सुख हवं, कानाला सुख हवं. त्या सुखासाठीच आपण प्रयत्न करत असतो. म्हणून इथे सर्वांच्या सुखासाठी ही सहज भावना आली पाहिजे. सर्व सुखी भावना, सर्व सुखी, सर्वभूती संपूर्ण होईल, ही सद्भावना आपल्याकडे असली पाहिजे सतत. आणि ही सद्भावना ज्यावेळी येते त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वराचं अस्तित्व समजलंय. म्हणून परमेश्वराचं स्मरण असलं पाहिजे. परमेश्वर स्मरण काय, प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्ती नांदते. मग एखादा छोटासा पक्षी असेल तरी तिथे आपण ज्यावेळेला त्याचा आवाज किंवा सुंदर रंग बेरंगी असेल तर ते आपण कौतुकाने पाहतो. ते खरं म्हणजे परमेश्वराचं
हे कला कौशल्य. आणि त्यामुळे आपल्याला आपली पाहण्याची दृष्टी कशी असते म्हणजे सगळीकडे ही परमेश्वर शक्ती कशी प्रगट आहे, आपण त्याच्यातूनही प्रगट आहे आणि प्रत्येक रूपही त्याच्यातून प्रगट आहे आणि प्रत्येक रूप त्याच्यातून प्रगट आहे म्हणून तसं पाहत राहणं हीच परमेश्वराची साधना आहे. प्रत्येक रूपामध्ये ही परमेश्वरी शक्ती नांदते. मी म्हणतो तिथेही नांदते, तिथेही पाहायचंय आणि सर्वत्र पाहायचं. मी म्हणून जे प्रगट आहे तिथे व्यवस्थित ओळख होणं म्हणजे साधना, म्हणजे आत्मज्ञान आणि सर्वत्र ती कशी नांदते हे समजणं म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणून ह्या अंगाने आपल्याला परमेश्वराकडे पाहता आलं म्हणजे इथे कुठचाही भेदभाव नाहीये. आपलं मनच निखळ सजतो. आपण कोणत्या धर्माचे आहोत. पै महाराजांनी सांगितलं सोपा अर्थ, तुम्ही सुखाने जगा. आपण गाणी तर मस्त म्हणतो नाही ना, तुम्ही सुखाने, लगेच सगळे गाणं सुरू करतील आणि सर्वांना सुखाने जगू द्या. या धारणेला काय म्हणतात, धर्म म्हणतात ना. हाच धर्म आहे. धर्म ह्याच्यापुढे दुसरा काहीच नाहीये. तो म्हणतो हिंदू असो मुसलमान, हे आपण माणसाने बनवलेले धर्म आहेत. परमेश्वराचा धर्म एकच, प्रत्येकाने सुखाने जगा, प्रत्येकाने सुखाने जगू द्या. हा परमेश्वराने निर्माण केलेला धर्म आहे. आणि त्यामुळे धर्माच्या नावाखाली जो धर्माभिमान आहे, गर्व से को हम ये आहे, गर्व से को तुम आहे, हे सगळं अहंकाराचं प्रदर्शन आहे. तुम्ही अभिमान असावा की नसावा प्रश्न आहे ना. अभिमान आपण परमेश्वराचे आहोत तो असावा आणि समोरचा प्रत्येक रूप सुद्धा परमेश्वराचा आहे तोही अभिमान असावा. मग कोणाबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ भाव देत नाही. श्रेष्ठ कनिष्ठ जो भाव येतो तिथेच अहंकार आहे, तिथेच अज्ञान आहे. एकाच परमेश्वरातून जर सगळी रूप निर्माण होत असतील तर तिथे सगळी समजच, वेगळं काही नाही. पावसाचे अनेक थेंबातून पाऊस पडतो ना, पण प्रत्येक थेंबामध्ये काय आहे, हायड्रोजन ऑक्सिजनचे H2O म्हणतो, म्हणजे हायड्रोजन 2 अणू आणि ऑक्सिजन 1 अणू झाला की तो थेंब म्हणजे पाऊस, पाणी. मग किती थेंब पडो, प्रत्येक थेंबामध्ये H2Oच आहे ना. समुद्राचे लाटा भरपूर येतात पण प्रत्येक समुद्राच्या लाटेमध्ये काय आहे, H2O आहे. तसं प्रत्येक रूपामध्ये काय आहे, चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतो. चैतन्य ह्याचा अर्थच ते एकच तत्व सतत आहे म्हणून सत, जाणतं म्हणून चित आणि तिथे सहज आनंद आहे म्हणून तो आनंद. असा हा परमेश्वर आपल्याला पाहता आला पाहिजे. म्हणून त्याचा अनुभव जो घ्यायचा असतो तो आपल्या स्वतःकडे घ्यायचा असतो आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर सर्वत्र आपल्याला पाहता येणं, आपली दृष्टी तशी वळवणं की ते ज्ञानदृष्टीने पाहणं हा परमार्थ आहे. म्हणून संतांनी जे ते एक एक वेळा सांगितलेलं आहे ते आपल्याला बरोबर, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. हा निश्चित म्हणजे जे समोर दिसला की तो भगवंतच आहे. चैतन्याच्या आतून आपल्याला प्रत्येकाबद्दल ही दृष्टी असते. समोर दिसणारं प्रत्येक रूप हे भगवंताचं आहे. सोप्या भाषेत भगवंत, नाहीतर शास्त्रशुद्ध भाषेत चैतन्य स्वरूपाचं. तिथे कोणी कमी आणि कोणी श्रेष्ठ असा भाग नाही. पावसाचा प्रत्येक थेंब हा H2O आहे, तसं प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपच आहे. तिथे धर्म जात नावाखाली जे आपण भेदभाव करतो त्या भेदभावापासून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे, नाहीतर आपण तिथेच अडकलेलो असतो. म्हणून खूप देवळं बांधली. मला आठवतं सर्वोदय हॉस्पिटलमध्ये एकदा महाराजांचं प्रवचन आम्ही ठेवलं, सर्वदास घाटकोपर. मोठे हॉल आहेत आणि खूप देवळं आहेत. तिथले जे त्यांचं नाव विसरलो, गुजराती ते म्हणजे मोठे मिलचे मालक वगैरे होते, ते वारले ते आता. पण त्यांना जैन धर्मीय होते, ते गुजराती होते, पण त्यांनी अनेक मंदिरं, तिथे गेले अनेक मंदिरं दिसेल तुम्हाला. तर प्रवचनाने आम्ही महाराज म्हटलं खूप मंदिरं. महाराज त्यावेळेला म्हणाले हे मंदिरं बनवतात ना त्यांना काय कळत नाही. त्याच्यापेक्षा हॉस्पिटल करतात ते चांगलं, लोकांची सेवा करतात ते बरोबर नाही. मंदिराच्या नावाखाली नुसती पूजा अर्च्यामध्येच तिथे अडकतात लोक, गुंतात. एक मंदिर झालं बाद झालं, नमस्कार केला, आठवण ठेवायला. सगळीकडे इथे गेला मंदिर, तिकडे गेला मंदिर, मग पुढे शंकराचं आहे, पुढे लक्ष्मीचं आहे, पुढे आणखी कोणाचं आहे. मग तिकडे गेलेला माणूस काय करतो, चला ह्या मंदिरात गेला.
परत तिकडे जायला पाहिजे, तो रागवायचा. तिथे गेला ह्याच्याकडे रागवायचा. माणसाला भीती, तो रागावू नये ना. आपल्या प्रत्येकाला ती भीती आहे. परमेश्वर कळत नाही तोपर्यंत परमेश्वराची भीती आहे की परमेश्वराची कोप आहे. म्हणून माझ्या आईचं उदाहरण नेहमी देतो. आईने सगळे उपास सोडले, पण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सोडत नव्हती. मी म्हटलं का नाही सोडत? अरे बाई, ती खरोखर अशा तर कोपायची ना लक्ष्मी. भीती, माणसाला भीती असेल तो कोप. पण खरं जर महाराजांनी सांगितलं आपल्याला की परमेश्वर कृपाही नाही कोप करत, आपल्या वागणुकीतून आपल्याला चांगला वाईट परिणाम मिळत असेल तर आपल्याला त्या ज्ञान दृष्टीने पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी म्हणजे परमेश्वराचं चिंतन हे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी ही परमेश्वरी शक्तीच आहे. मग तो अगदी छोटा प्राणी असो, मुंगी असो, तरी ती परमेश्वरी शक्तीच आहे हे लक्षात ठेवा. निसर्ग नियमानुसार तिच्याशी कसा संबंध जोडायचा ते लक्षात ठेवा. जास्त जवळजवळ हे करायचं ती चावणार तुम्हाला. पण तिचं घर, तिच्या घर जिथे असेल तिथे राहू देत. फक्त तुमच्या घरात घेऊ नका एवढं का, फक्त बघा. नाहीतर घरात येते म्हणजे काय राग येतो ना खूप. मुंग्यांना काय कळत नाही, अगदी 5व्या माळावर सुद्धा येतं, 6व्या माळावर. मग आपण रागावतो, चिडतो. अरे पण ते परमेश्वर रूप आहे, परमेश्वर सर्वत्र भरलेलं आहे म्हणतो आपण, विसरतो परत. पण त्याची जिथे व्यवस्था आहे तिथे त्याने राहायला पाहिजे. त्यांनी त्याची व्यवस्था मोडली तर गोंधळ. जंगलातले हत्ती आणि वाघ जर गावात आले तर तिथे त्रास होणार. आणि गावची माणसाने जंगल तोडून गाव निर्माण केलं, तिथे भांडणं आलीच. कारण एकमेकाला कसं एकमेकाशी आपण समजून उमजून जे वागलं पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपण सर्वत्र जे पाहतो ती दृष्टी जेव्हा आपल्याकडे येते त्यावेळेला खऱ्या परमेश्वराची ओळख आपल्याला झाली हे कळेल. लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराची नुसती वाक्य पाठ करून उपयोग नाही आहे, तर आपल्या पाहण्याची दृष्टी तशी असली पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी ही परमेश्वरी शक्ती नांदते ह्याचं स्मरण म्हणजेच परमेश्वराचं स्मरण, अखंड स्मरण. कुठेही पाहिला तर ते परमेश्वराचं रूप आहे हे जे आपल्याला लक्षात येतं. त्या परत वेगळं काही स्मरण करायची आवश्यकताच नाही खरं सांगायचं. पण ते पाहत नाही म्हणून नामस्मरण करा. ते पाहत नाही म्हणून परत परत महाराज सांगतात असा आहे परमेश्वर, तसा आहे. पण आपण प्रत्येकाने ते कसा आहे हेच विचिंतन केलं पाहिजे. हा परमेश्वर असा आहे, हा परमेश्वर असा आहे, हा परमेश्वर असा आहे, स्वतःला सांगितलं पाहिजे. तेव्हा आपल्याला कळायला लागेल की अरे सर्वांशी आपण ज्यावेळेला चांगले संबंध जोडायला लागतो ते आपल्याला सहज सुख शांती समाधान मिळते. आणि जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून कोणातरी वेडवाकडं बोलतो, अनिष्ट चिंतन करतो, तेव्हा आपल्याला पहिलं असमाधान आपल्याकडे निर्माण होतं. तो काय वाईट बोलेल ती वेगळी गोष्ट, पण आधीच आपण आपली शांती सुख घालवून बसतो. म्हणून सर्वात महत्त्वाचं आपल्याला शांती सुख आणि समाधानात राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यातून सगळ्यांशी चांगले संबंध जोडले पाहिजेत. आणि त्यासाठी हा परमेश्वर विषय प्रत्येकाला आतून कळला पाहिजे, नुसतं बाहेरून नाही. आचरणातून आपल्याला कळला पाहिजे. आपलं आचरणच तसं झालं पाहिजे. हे जेव्हा आचरण होतं तेव्हा ती नम्रता येते, कृतज्ञता येते, प्रेम येतं, आपलेपणा येतो, आदर येतो. आणि तो जोपर्यंत नसतो तोपर्यंत आपण नुसती व्यक्ती पाहतो. प्रत्येक व्यक्ती मुळात ती ईश्वरी शक्ती आहे हे जे आपण पुन्हा पुन्हा सांगत असतो ते आपल्या ठिकाणी सतत स्मरण असलं पाहिजे. म्हणून कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन नको, की कोणाबद्दल अनिष्ट विचार का अनिष्ट वागणं नको. अनिष्ट आचरण हे सर्वात वाईट. मनातल्या मनात असलेला विचार पाहिजे समोरच्याला कळणार नाही, वाईट परिणाम उशीर आहे. बोलणं पटकन कळतं, पटकन त्याचा वाईट परिणाम होतो. आचरण पटकन कळतं, पटकन त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून बोलणं आणि आचरणाकडे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून काही बोलायचं नाही असं नाही तर काही नाही बोला, गपचूप बसतात कुठे जाऊन. त्यामुळे काय माणूस आहे बोलत पण नाही आमच्याशी असं बोलत. म्हणून जेव्हा आवश्यक आहे तेवढं बोला, पण बोला ते गोड बोला. सगळ्यांना आपल्याला गोड खायला आवडतं की नाही? आपली जीभ कशी आहे? गोड खायला आवडतं पण गोड बोलायला आवडत नाही, आहे की नाही? मग गोड बोलायला शिकायचं, मग गोड कमी खाल्लं तरी चालेल. आणि मग जीवनात सगळं गोड गोड व्हायला होतं. आणि असा हा परमेश्वर सर्वांना कळावा. आणि प्रत्येक कृतीमध्ये तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे की ही परमेश्वरी शक्तीचं कार्य आहे, माझं नाही.
मी म्हणून कोणच नाहीये, ती शक्ती कार्यरत आहे, त्या शक्तीमुळे सगळं होतं. त्यावेळेला सगळीकडे आनंदाने सुखाने जीवन जगतायत. त्या स्मरणातून जेव्हा आपण कोणतीही गोष्ट कार्य करतो, ह्या परमेश्वर शक्तीचं कार्य ह्या भावातून प्रामाणिकपणे मन लावून जेव्हा कार्य करतो, त्या कार्यातून एकाला सुख शांती समाधान मिळतं आणि अनेक चांगले चांगले परिणाम सुद्धा मिळतात. म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला शक्य आहे अशक्य कोणतीच नाही आहे, कारण आपण ईश्वरी शक्ती आहोत. हे जे आपल्या लक्षात यायला लागेल त्यावेळेला खरा परमेश्वर आपल्याला आकळला आहे आणि आज असा सगळ्यांना आकळता यावं अशी सद्गुरूचरणी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.